नमस्कार मंडळी. तर आज आम्ही दोघं चाललो आहोत एकदम खास ठिकाणी, निसर्गाच्या सानिध्यातील एक सफर, भंडारदरा. तर भंडारदराला जाण्यासाठी आम्ही चाललो आहोत समृद्धी महामार्गाद्वारे. इथून आम्ही इगतपुरीला बाहेर निघून पुढे भंडारदराला जाणार आहोत. समृद्धी महामार्ग सोडल्यावर आम्ही इथे थांबायचे ठरवले. एक छोटंसंच गाव होतं, पण अत्यंत सुंदर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव होतं. मस्त धुके, डोंगर, हिरवागार निसर्ग मनाला छान वाटत. त्यानंतर आम्ही पुढे अजून एका ठिकाणी थांबलो. तिथे आम्ही गाडीचे छान छान व्हिडिओ काढले, फोटोज काढले. त्याचबरोबर आजूबाजूला धबधबे, धुके, हिरवागार निसर्ग याचाही अनुभव घेत होतो. Glows every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets any. इगतपुरीवरून भंडारदराला जाताना तुम्हाला एका ठराविक स्पॉटचीही गरज नाही. मध्ये मध्ये इतके छान सुंदर असे स्पॉट मिळतात की जिथे तुम्हाला स्वतःहून थांबावंसं नक्की वाटेल. असाच आम्हाला एक भेटलेला स्पॉट म्हणजे ही शाळा आणि त्यामागे असणारे असंख्य धबधबे. हे सौंदर्य बघून आम्हाला नक्की इथे थांबावंसंच वाटलं आणि काही फोटोही क्लिक करावेसे वाटले. त्यामुळे आम्ही पुढे इथे थांबलो देखील. इथे शाळेच्या बाजूला येणारा हा छोटासा धबधबा किंवा हे पाणीही म्हणता येईल नदीचं. भंडारदराला पोहोचल्यावर रूमवर चेक इन केल्यानंतर थोडी विश्रांती झाल्यानंतर आम्ही धबधबे एक्सप्लोर करायला निघालो. तर आम्हाला रस्त्याच्या कडेला परत एक धबधबा दिसला, तर आम्ही तिथे गाडी थांबून जायचं ठरवलं. या धबधब्याचे नाव मे बी पांगोरे किंवा पांझरे तलाव धबधबा असे आहे. या धबधब्याच्या ठिकाणी अत्यंत कमी गर्दी होती, त्याच्यामुळे ह्या धबधब्याला नीट बघता आले आणि मस्त फोटोही कॅप्चर करता आले. त्यानंतर आम्ही निघालो होतो परत पुन्हा नवीन धबधबे एक्सप्लोर करायला. तर इथून आम्ही परत पुन्हा गाडीत बसून पुढच्या स्पॉटला जाणार होतो. प्रत्येक रस्त्यात जाताना आम्हाला इतके धबधबे लागत होते की कमीत कमी 2 ते 3 तासात मी 500 ते 1000 धबधबे नक्कीच बघितले असतील. मी माझ्या आयुष्यात देखील एवढे धबधबे बघितले नव्हते, तेवढे मी या 2 ते 3 तासात बघून घेतले होते. तर आमचा नेक्स्ट पॉईंट होता तो म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल. त्यासाठी आम्ही गाडी एका साईडला पार्क करून तिथून पुढे 1-2 किलोमीटर आम्हाला पायी चालत जायचं होतं. पूर्ण धुक्यातून हा असा प्रवास होता. धुक्यातून जाता जाता आम्हाला काही जागी धबधबे, छोटे छोटे धबधबे, छोटे छोटे पाणथळे असे भरपूर बघायला मिळाले. रिव्हर्स वॉटरफॉलच्या या रस्त्यावर समोर इतके धुके होते की समोरचा व्यक्तीसुद्धा दिसणं कठीण जात होतं. त्यामुळे रस्ता देखील आम्हाला दिसत नव्हता आणि कोणत्या साईडला जायचे हे सुद्धा समजत नव्हते. त्यामुळे लोकांना फॉलो करत करत आम्ही त्यांच्या मागे जात होतो. हा आहे तो रिव्हर्स वॉटरफॉलचा पॉईंट. आम्ही जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा इथे इतकं धुकं होतं की आम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल बघायलाच मिळालं नाही. आणि हवासुद्धा इतकी होती की एखादं पान टाकलं की ते पुन्हा उलटं येत होतं.
या व्ह्यू पॉईंटच्या उजव्या साईडला जाऊन बघितला असता हा असा मोठ्या स्वरूपातील धबधबा वॉटरफॉल होता। तो इतका मोठा होता की अक्षरशः बघायला मजा आली। त्यानंतर पहिल्यांदा मी आणि नंतर अभिजितने पान फेकून उलट्या दिशेने हवेच्या जे येतं ते आम्ही ट्राय करून बघितलं, म्हणजे पान ॲक्च्युली उलट्या दिशेने आलं। त्यानंतर आमचा नेक्स्ट पॉईंट होता तो म्हणजे नेकलेस वॉटरफॉल। हा वॉटरफॉल आम्ही गाडीमध्येच बसून बघण्याचं ठरवलं, कारण का सकाळपासून इतके वॉटरफॉल बघितले होते की गाडीतून उतरायची इच्छाच होत नव्हती, पण डोळ्यांना मात्र अजून धबधबे बघावेसे वाटत होते। त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आमचा होता तो म्हणजे न्हाणी वॉटरफॉल। हा वॉटरफॉल मला इतका आवडला की हा अत्यंत सेफ असा वॉटरफॉल होता। दिसायला मोठा, पण तिथे वरती जाऊन बघितलं तर अत्यंत सेफ असा, काही पाय घसरायची भीती नाही की काही टेन्शन नाही। त्याच्यामुळे हा वॉटरफॉल आणि बघायलाही मस्त असल्याने खूप जास्त मजा आली। त्या दिवसातला आमचा सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे भंडारदरा डॅम। धरणाच्या दरवाजातून पाणी जाताना दिसत होते आणि आम्ही ब्रिजवर उभे असल्यामुळे असं वाटत होतं नेमके की आपल्या खालूनच पाणी जात आहे, आणि पाण्याचा प्रवाह देखील इतका होता की अक्षरशः बघायला खूप मस्त वाटत होते। एवढे सगळे स्पॉट आम्ही एका दिवसात केल्यानंतर थकल्यामुळे आम्ही गेलो नंतर आमच्या हॉटेलला। आमच्या हॉटेलचं नाव होते द हॉस्टेलर भंडारदरा। त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, तो जाऊन नक्की बघा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा।